हॅलो, वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला व तुमच्या पालकांना सुद्धा काही माहिती देणार आहे. तरी तुम्ही ती सर्व लक्ष देऊन ऐकावी. बरेचसे पालक असे म्हणत असतात की आमचा मुलगा मुलगी अभ्यास करत नाही, त्याचं लक्ष लागत नाही. तर त्याची कारणे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया कुठल्या कुठल्या कारणाने विद्यार्थी अभ्यास करत नाही. विद्यार्थ्यांना उद्यापासून शाळा सुरू होणार आहे, तरी काही गोष्टी आपण जाणून घेऊया आणि नवीन सत्राला तयार राहूया. चला तर मग माहिती कुठली, तर ही माहिती फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या पालकांसाठी सुद्धा आहे आणि तुमच्या स्वतःसाठी सुद्धा आहे आणि ती तुम्ही लक्ष देऊन ऐकावी. विद्यार्थ्यांनो, तुम्ही अभ्यास का करत नाही त्याचं कारण आज आपण बघणार आहोत आणि शक्य होत असेल तर ती कारणे तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करावा. तर मग सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे विद्यार्थ्यांचं ध्येय निश्चित नसतं आणि त्यामुळे त्यांना अभ्यासात रस येत नाही. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित झालेलं असतं. तर मग अभ्यासाचा गोल निश्चित करणं किती आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण आपल्या अभ्यासाचे, आपल्या अध्ययनाचे ध्येय स्पष्ट करूया की कुठल्या ध्येयाला आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यानंतर आपण अभ्यास कसा करावा त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी हे निश्चित करावं आणि नंतरच आपण अभ्यास करावा. तर ध्येय निश्चित करा आणि अभ्यासाला लागा. विद्यार्थ्यांना कुठलीच गोष्ट ही कठीण नसते. जर आपण पाण्यात पडलो तरच आपल्याला पोहायला येईल, बरोबर की नाही. तर आपण पाण्यात हिमतीने उडीच मारली नाही तर आपल्याला पोहणं कसं बरं येईल. तर मग अनेक विद्यार्थी किंवा पालक सुद्धा कधी कधी आपल्याला निगेटिव्ह भूमिकेमध्ये दिसतात. म्हणजेच काय, तर नकारात्मक विचार त्यांचे असतात. नाही याच्याच्याने होणार नाही, तो करू शकणार नाही, असे काही वाक्य त्या मुलांपुढे येतात आणि तो निश्चितच ठरवून घेतो की माझ्याच्याने होणार नाही. आणि ही निगेटिव्हिटी आपल्याला दूर करायची आहे, अभ्यासाला लागायचं आहे. विद्यार्थ्यांना बरेचदा विद्यार्थी वाचन करत नाही, लिखाण करत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्यांना अभ्यास करायला कठीण जातं. म्हणजे अभ्यासात त्यांना रुचीच निर्माण होत नाही, त्यातलं काही कळत नाही वाचन नसल्यामुळे आणि त्या अभ्यासापासून परावृत्त होतात आणि मागे पडत जातात. वाचन, लिखाण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अनुभव घेणे सुद्धा महत्त्वाचं आहे. अनुभव घेणे म्हणजेच काय, तर जसं विज्ञानामध्ये आपण, सायन्समध्ये आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतो आणि कुठल्याही पुराव्यासकट आपण त्याचं कन्क्ल्युजन काढतो, तेव्हाच आपण ते निश्चित करतो. आणि हे कारण म्हणजे अभ्यासाचं एक मोठं माध्यम आहे. जसं यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रवास करणे सुद्धा एक अभ्यासाचा उत्तम मार्ग आहे, त्याचप्रमाणे वाचन, लिखाण व प्रात्यक्षिक हे सुद्धा एक महत्त्वाचा अभ्यासाचा प्रकार आहे आणि तो आपण जरूर करावा. बरेचसे विद्यार्थी कधी कधी ताण आणि दबावाखाली दिसत असतात. सर्वप्रथम आपल्याला कुठल्या प्रकारचं प्रेशर, ताण असेल, कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण असेल तर तो दूर करावा आणि घेऊ नका. वडिलांना सांगा, शिक्षकांना सांगा, मित्रांना सांगा, बहीण भाऊ यांना तुमचा प्रॉब्लेम सांगा, परंतु ताण घेऊ नका. भरपूर झोप घ्या, कारण झोप घेतली तरच आपला थकवा निघून जाईल आणि नवीन एनर्जीने आपण परत कामाला लागू. काही विद्यार्थी अभ्यासाचं नियोजन करत नाही. त्यांनी अभ्यासाचं योग्य रीतीने नियोजन करावं आणि त्यानुसार अभ्यास सुरू ठेवावा. अभ्यासामध्ये प्रत्येक सब्जेक्ट, प्रत्येक लेसनचा वेगवेगळा पार्ट एक्झरसाइजचा आणि त्यामधले छोटे छोटे बारकावे संपूर्ण आकलनात घ्यावे आणि अभ्यास करावा. बरेचसे विद्यार्थी अभ्यास तर करतात, परंतु
वेळोवेळी त्यांचा सराव करीत नाही. यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सराव जरूर करावा, आणि म्हणून तुम्ही या सर्व बाबींचा अवलंब करा. ताण घेऊ नका, आनंदाने अभ्यास करा, कारण जी तुमची मानसिक अवस्था योग्य राहील आणि त्यामध्ये आपण केलेला अभ्यास हा मात्र योग्य रीतीने आतमध्ये स्टोअर राहील आणि वेळोवेळी त्या स्टोअर माहितीचा तुम्ही वापर करून परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवू शकता. काही विद्यार्थ्यांना अभ्यासाचं काम फार मोठं वाटते. सर्वात सोपं काम अभ्यास आहे. ते तुम्ही सोपं करा आणि अभ्यासाला लागा आणि बघा जमतंय की नाही. आणि हो, संगत नेहमी चांगली ठेवावी. आपले मित्र मैत्रिणी हे योग्य आहे की नाही, ते कोणत्या संस्कारामधून आलेले आहे हे बघावं, तरच त्यांच्याशी मैत्री करावी. त्यामध्ये पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे. जे मित्र मैत्रिणी यांच्याशी ओळख ठेवावी, ते कोण आहे यांच्यावर लक्ष ठेवावं. बरेचसे पालक आपल्या व्यवसायामध्ये मुलांना इन्व्हॉल्व करतात, त्यामुळे ते त्यांच्या ध्येयापासून डळमळीत होतात, त्यांचे विचार बदलतात आणि ते अभ्यासापासून पळून जायचा विचार करत असतात. आणि म्हणून त्यांना त्यांच्या ध्येयापासून अजिबात डळमळू द्यायचं नाही. घरामध्ये वातावरण नेहमी हे अभ्यासाचे असावे. शेजारी नातेवाईक मित्र मैत्रिणी ह्यांच्या वारंवार गप्पा करतात आणि त्याचा परिणाम मुलांवर होत असतो. त्यांच्या पुढे नेहमी कामाचंच बोलायचं आणि ध्येयाच्या मार्गावरच ठेवायचं, जेणेकरून त्यांच्या डोक्यात दुसरे कुठलेही विचार न जाता अभ्यासाच्या व्यतिरिक्त ते विचार करणार नाही. आणि ही जबाबदारी फक्त पालकांचीच नव्हे तर शिक्षकांची सुद्धा आहे. शिक्षक तर करतातच, त्यांना सांगतातच, अभ्यास देतात, परंतु पालकांनी लक्ष दिलं तर मुलांना एक मानसिक धाक असतो आणि ते योग्य रीतीने त्यांचे काम करत असतात. तर विद्यार्थी पालक आणि शिक्षक ह्या त्रिकोणी संगमानेच विद्यार्थ्यांचं ध्येय निश्चित होईल आणि आपण त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करू. प्रत्येक पालकांना नक्कीच वाटत असतं की त्यांचा पाल्य हा पुढे गेला पाहिजे, शिकून त्यांनी त्याचे आयुष्य हे सुंदर बनविलं पाहिजे. किंवा अभ्यासामध्ये कमी रुची असेल तर मग विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी शिक्षकांनी सुद्धा त्याच्यातील कुठले स्किल शोधावे आणि स्किलवर अभ्यास करावा आणि त्यालाही खूप महत्त्व आहे. शिक्षणासोबत आपले कौशल्य वाढवत राहावे, स्किल वाढवत राहावे आणि आपल्याला काय साध्य करायचं ते साध्य करून आपल्या देशाचे आपल्या समाजाचे कसं आपण एक महत्त्वाचा भाग बनू शकतो याचा विचार सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी करावा. आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी फक्त बुद्धिमत्ताच पाहिजे असं नाही, तर तुमची शिस्त व तुमचे सातत्य हा भाग सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, मोबाईल टीव्ही आणि गेम्स यापासून थोडं लांब राहिलं तर फारच छान. आजकाल मोबाईलमुळे मुले जास्तीत जास्त वेळ मोबाईलला देतात. सोशल मीडियावर अजिबात वेळ देऊ नये. पूर्णच वापरू नये असं नाही, थोडं वापरावं. मोबाईल सोशल मीडिया यांचा कमीत कमी वापर करावा विद्यार्थ्यांनी आणि त्यापासून लांबच राहावं. तसेच टीव्ही गेम यापासून सुद्धा थोडं लांब राहावं. ते आपला खूप वेळ घेतात आणि आपण आपल्या ध्येयापासून थोडं विचलित होतो. आणि टीन एज किंवा कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये नवीन फॅड, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. नो गर्लफ्रेंड नो बॉयफ्रेंड, ओनली स्टडी. कारण सर्वप्रथम प्रायोरिटी कशाला, तर आपण आपलं इंडिपेंडंट होण्यावर. आणि या वयात होणारं प्रेम हे खरं नसतं, ते शारीरिक अट्रॅक्शन असतं. कारण या वयामध्ये टीन एजमध्ये आपले हार्मोन्स हे हाय लेवलला असतात आणि त्यामुळे आपल्याला प्रेम झालं असं वाटते, परंतु ते प्रेम नसतं, तर ते अट्रॅक्शन असतं. काही काळ निघून गेला की सत्य परिस्थिती आपल्याला लक्षात येईल
आणि त्यामुळे कुठल्याच गोष्टीची घाई न करता, आपल्या ध्येयापासून परावृत्त न होता, आपण आपल्या गोलला निश्चित करून त्याकडे मार्गक्रमण करीत राहावे. आणि योग्य वेळ आल्यास आपल्याला त्या कष्टाचं फळ जरूर मिळेल आणि आपण आपल्या आयुष्याला हे चांगला मार्ग दाखवू शकतो. पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना समजून घ्यावं, मुलांना समजून घ्यावं, मुलींना समजून घ्यावं आणि त्यांना योग्य अशी मदत करावी आणि हो, त्यांचं कौतुक सुद्धा करावं. अशा रीतीनं आपण आपल्या विद्यार्थ्यांना घडवू शकतो. तर थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.